आपण सेवा याचं विपणन किंवा सेवांचं विपणन याबद्दलची चर्चा करणार आहोत. आता जर तुम्ही ह्या पुस्तिकेची म्हणजे पुस्तिका 6 विपणनाच्या संकल्पनांची याची जर यादी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये सेवा, ग्रामीण विपणन आणि विपणनातील नवीन नवीन आव्हाने याबद्दलचे 2 धडे असे समाविष्ट आहेत. जेव्हा आपण ह्या सगळ्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो सेवा म्हणजे नेमकं काय, किंवा विपणनाचा अभ्यास करताना सेवेचं विपणन हे वेगळ्या पद्धतीने का अभ्यासावं लागतं. बरेच शास्त्रज्ञ किंवा बरेच अभ्यासक असं म्हणतात की सेवा ही नसतेच, पण जेव्हा विपणनाचे जे महागुरु आहेत फिलिप कोटलर ते म्हणतात सेवेशिवाय दुसरं काही नसतं. आता जर मराठीतला हा अर्थ बघितला तर तुम्हाला असं वाटेल किंवा हिंदीमध्येही त्याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी सेवा म्हणजे अतिशय मोफत अशी दिलेली समाजाप्रती अशी एखादी वागणूक किंवा प्रक्रिया. इथे सेवेचे विपणन असा भाग असल्यामुळे आपण दोन्ही प्रकारच्या सेवांचा इथे अभ्यास करू शकतो. मोफत दिलेल्याही सेवा इथे असू शकतात किंवा अतिशय उत्कृष्ट आणि उच्च दर्जाच्या किमतीची किंवा मूल्याची सेवा ही आपण इथे नक्की अभ्यासू शकतो. आता या सगळ्या भागामध्ये जेव्हा आपण सर्व्हिसेस मार्केटिंग किंवा सेवेचे विपणन याचा अभ्यास करतो तेव्हा त्यामध्ये नेहमीप्रमाणेच टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागतं. जसं त्याची मूळ संकल्पना सेवेची ही आपल्याला अभ्यासावी लागते आणि जेव्हा आपण मूळ संकल्पना अभ्यासतो त्या मूळ संकल्पनेबरोबरच निश्चितच आपल्याला त्याची व्याख्या आणि वर्गीकरण हे अभ्यासावं लागतं. डेफिनेशन्स अँड क्लासिफिकेशन म्हणजे आपण या पूर्ण संकल्पनेचा अर्थ, तिच्या व्याख्या आणि मग त्याच्याबद्दलचं वर्गीकरण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळं वर्गीकरण या संदर्भात आपल्या पुढे मांडलेलं आहे. त्याचा अभ्यास आज आपण इथे नक्की करूया. त्याच्या पुढे जाऊन बघायचं झालं तर जसं मी म्हटलं की सेवा विपणन आणि वस्तूंचं विपणन यामधला जो महत्वाचा फरक आहे त्याबद्दलची चर्चा इथे अनिवार्य आहे. म्हणजे जेव्हा सेवा विपणनाचे किंवा सेवा विपणनाच्या मिश्राचे घटक आपण जेव्हा बघू तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की फक्त 4 विपणन मिश्राचे घटक न ठेवता आपल्याला 7 घटक हे सेवा विपणन मिश्रणामध्ये बघावे लागतात. म्हणजे फक्त प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन असं न बघता त्याच्यात आणखी 3 महत्वाचे घटक हे समाविष्ट होतात. त्याच्यानंतर आपण बघू की हे आजच्या जगामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या संदर्भामध्ये सेवेचं विपणन हे काम महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही विपणनाचा अभ्यास करा किंवा त्याच्या पुढे जाऊन आणखी सेवा विपणनाचा अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल की सेवेचं विपणन हे अनिवार्य आहे आणि कुठे ना कुठेतरी आपण प्रत्येक जण या सगळ्या विपणनाचा फार मोठा भाग हा झालेला असतो. फक्त आपल्या लक्षात येत नाही की आपण या सेवा विपणनाचा अविभाज्य घटक आहोत. बघूयात तर मग आज या सगळ्याबद्दलची माहिती. एक फार महत्वाचा जो ह्याच्यातला भाग आहे तो आहे फरकांचा, वस्तू आणि सेवा विपणनातील फरकांचा. आणि ज्या सगळ्या महत्वाच्या परीक्षा म्हणजे खरं तर ज्या आपल्या डिग्री किंवा आपल्या पदवी परीक्षा ज्या असतात किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ज्या परीक्षा असतात त्या सगळ्यांमध्येच विपणनाच्या पेपरमध्ये किंवा विपणनाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेवा विपणन ह्याच्याबद्दल एकतरी मोठा प्रश्न हा नक्की येतो. आणि म्हणून मित्रमैत्रिणींनो आजच्या भागाचा नक्की अभ्यास करा, नीट त्याच्या नोट्स काढून घ्या. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. पहिला भाग आहे तो आहे अर्थ, व्याख्या आणि वर्गीकरणाचा. आता कुठलीही सेवा जेव्हा आपण उपलब्ध करून देतो तेव्हा त्याच्या मागचा थोडासा इतिहास बघायला काहीच हरकत नाही. निव्वळ मराठी भाषेतच नव्हे तर अगदी जेव्हा आपण वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषा बघतो तेव्हाही सर्व्हिसेसचं महत्व हे अनंत साधारण आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. आता थोडासा इतिहास बघायचा झाला या सेवा विपणनाचा तर ही एक फार नवीन शाखा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. 1980च्या संदर्भात किंवा 1980च्या दरम्यान ह्या पूर्ण अभ्यासक्रमाचा किंवा अभ्यासा शाखेचा जन्म झाला. खरं तर 1978 साली सर्वप्रथम जे शूस्टॅक या नावाच्या संशोधकांनी
त्यांनी असं पुढे मांडलं की मूर्ततेची पट्टी आपण तयार करू शकतो आणि मूर्त आणि अमूर्त संकल्पना ज्या आहेत म्हणजे वस्तू ज्या आपल्याला हात लावून बघता येतात, स्पर्श करून बघता येतात किंवा त्यांना त्यांची थोडीशी चव घेऊन बघता येते, त्यांचा वास घेता येतो किंवा त्याचं थोडंसं सॅम्पल किंवा ज्याला म्हणतात त्याचा थोडासा नमुना आपल्याला घेता येतो. अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू ह्या मूर्त संकल्पनेमध्ये आणि ज्या सेवा आहेत जसं शिक्षकाचं शिकवणं किंवा पर्यटनामधला आनंद ह्या ज्या सेवा आहेत त्या सेवांचा अमूर्त म्हणजे ज्याला म्हणता येईल की अनुभव असण्यासाठी किंवा अनुभव जो आपल्याला मिळत असतो या सेवांमधून त्याबद्दलची ही पूर्ण संकल्पना आज आपण इथे बघूया. तर या अमूर्ततेची आणि मूर्ततेची पट्टी किंवा चाचणी जी सर्वप्रथम मांडली ती जे शूस्टॅक यांनी मांडली 1978 साली आणि त्या म्हणतात की जर आपण ह्या पट्टीच्या डाव्या हाताला बघितलं तर आपल्याला असं समजतं की ही पट्टी आपल्याला मूर्त संकल्पनांकडे नेते. म्हणजे मीठ हे सगळ्यात मूर्त आहे असं म्हणायला हरकत नाही. हे अर्थात उदाहरण आहे. 100% मूर्तता म्हणजे आपल्याला हात लावून बघता येतो, चव घेऊन बघता येते, थोडंसं मीठ हातात घेऊन त्याचं टेक्स्चर किंवा त्याचा नमुना बघता येतो. या सगळ्या गोष्टींना मूर्त संकल्पनेत वस्तू असं म्हटलं जातं. जेव्हा आपण सेवा असं म्हणतो तेव्हा एखाद्या शिक्षकाचं शिकवणं हे सेवेमधलं अत्यंत पराकोटीचं किंवा ज्याला म्हणता येईल की सगळ्यात शेवटच्या बिंदूचं असं 100% अमूर्त संकल्पनेवर आधारित असं उदाहरण आहे. शिक्षकाचं शिकवणं हे एखाद्या झाडाखालीही तितकंच चांगलं होऊ शकतं जितकं ते एखाद्या डिजिटल बोर्डच्या वर्गामध्ये सुंदर उदाहरणांसह आपण अनुभवू शकतो. म्हणजे बघा एखाद्या चांगल्या किंवा उत्कृष्ट शिक्षकाला कुठल्याही वस्तूची आपलं शिकवणं पूर्ण करण्यासाठी गरज पडू शकत नाही किंवा गरज नसते असं म्हणायला हरकत नाही. हा आता जर त्या वस्तू असतील तर कदाचित त्याचं शिकवणं अजूनही भारदार होईल किंवा खूप मनोरंजक होईल किंवा मुलांना त्याच्यामध्ये जास्त कल किंवा आनंद मिळेल. कौशल्य वाढवण्यासाठी निश्चितच या वस्तूंचा आपण नक्की उपयोग करून घेऊ शकतो. आता जेव्हा या दोन्ही भागाचा आपण विचार करतो तेव्हा मी असं म्हणलं की शिक्षकाचं शिकवणं हे एखाद्या झाडाखालीही तितकंच सुंदर आणि तितकंच उदात्त हे होऊ शकतं. त्याची उदाहरणं त्याचं समजावून सांगणं किंवा त्या शिक्षकाची तळमळ तो विषय शिकवण्याची आणि हातोटी तो विषय शिकवून किंवा समजावून सांगण्याची या सगळ्या गोष्टींवर हे चित्र अवलंबून असतं. म्हणजेच आपल्याला मूर्त आणि अमूर्त संकल्पना इथे नक्की अभ्यासता येतात. आता या संदर्भात आपण जर जास्त विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या मूर्त गोष्टी असतात किंवा वस्तू असतात त्यांचं विपणन हे आपल्याला नक्की वेगळ्या प्रकारे करता येतं. जेव्हा अमूर्त ज्या आपल्याला अनुभव असतात किंवा ज्याला म्हणतात सेवा असतात त्यांचं विपणन करण्यासाठी खूप मोठी आव्हानात्मक अशी परिस्थिती निर्माण झालेली प्रत्येक व्यवस्थापकाला दिसून येते. आता हे असं का बरं होतं? सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की अमूर्त गोष्टींचा असतो तो अनुभव असतो आणि या अनुभवाला जेव्हा एखादा ग्राहक हा प्रतिसाद देतो किंवा ती गोष्ट अनुभवतो त्याच वेळी त्याला या गोष्टीची कल्पना येते किंवा त्याचं मूल्य हे कळत असतं. म्हणजे एखादी सेवा विकत घेण्याच्या आधी तिचं मूल्य निर्धारण करणं हे अतिशय अवघड असतं. आणि जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा हे लक्षात घ्या मित्रांनो की सेवा ह्या नेहमीच बऱ्याच प्रमाणात 50% जास्त अमूर्त संकल्पनांवर अवलंबून असतात. चला तर थोडी उदाहरणं घेऊया. आपण पहिलं उदाहरण घेतलं होतं शिक्षकाचं शिकवणं हे अमूर्तपणाचं किंवा अमूर्ततेचं 100% लक्षण आहे, उदाहरण आहे. दुसरा जर भाग घेतला तर एखाद्या अतिशय व्यावसायिक अशा सल्लागाराचा सल्ला हेही तितकंच महत्वाचं उदाहरण आहे जिथे आपल्याला 100% अमूर्तता ही अनुभवता येते. म्हणजे तिथे आपल्याला कुठलाही कागद पेन पेन्सिल सुद्धा गरजेचा नसतो. सल्ला हा सल्ला मसलतीनंतर किंवा विचारांनंतर विचार
विचारधारा लक्षात घेऊन जी निर्णय प्रक्रिया असते त्याच्यावर हा अवलंबून असू शकतो. फक्त बोलण्यातून हा एकमेकांपर्यंत पोहोचवता येतो आणि म्हणूनच त्याचा अनुभव आणि त्याचे कौशल्य हे वेगळं असतं. आता याच्यापेक्षा थोडंसं जर आपल्याला मूर्ततेकडे जायचं झालं तर आपल्याला उदाहरण घेता येईल हे विमानसेवेचं. विमानसेवा ही सुद्धा एक सेवा आहे. आता जेव्हा आपण सेवा म्हणतो तेव्हा ती अमूर्त असणं स्वाभाविक आहे. हा सुद्धा एक अनुभव असतो. प्रवासाचा अनुभव, हवाई प्रवासाचा अनुभव असं त्याला नक्की म्हणता येईल. आता याचे जे मुख्य अंगभूत घटक आहेत किंवा सगळ्यात मोठे ज्या पद्धती आहेत किंवा आपण ज्याला म्हणू की एक मोठा दृष्टिकोन याच्यामध्ये आपल्याला विचार करता येतो तो असा असतो की ही विमानसेवा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर प्रवासी जर पोहोचवत असेल तर तो जो अनुभव त्या प्रवाशाला मिळत असतो तो अनुभव हा फार महत्वाचा असतो आणि तो अनुभव सर्वात चांगला करणं किंवा अतिशय काय म्हणता येईल ज्याला कायम लक्षात राहील, कायम स्मरणात राहील असा करणं हे आपल्या व्यवस्थापनाचं हे मुख्य कौशल्य असतं. एखाद्या शिक्षकाचं शिकवणं आपल्या कायम लक्षात राहतं. अगदी लहानपणी शाळेत शिकलेला एखादा धडा किंवा अगदी लहानपणी शाळेत काढलेलं एखादं चित्र आपल्या बाईंनी सांगितलेलं किंवा सरांनी सांगितलेलं जसंच्या तसं आपल्या स्मरणात अगदी कायम राहतं, ठसलेलं असतं. ते का होतं? कारण तो जो अनुभव असतो तो आपल्या मनामध्ये कायमचा कोरला गेलेला असतो. अशाच प्रकारच्या काही ज्या सेवा असतात त्या आपल्या कायम स्मरणात राहतात. आठवा बरं कुठल्या कुठल्या सेवांमध्ये आपण असा विचार नक्की करू शकतो. सर्वप्रथम पर्यटनाबद्दल जर आपण बोललो की एखाद्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली आणि तो अनुभव तुमच्या कायम स्मरणात राहिला, जसं एखादा अम्युजमेंट पार्क असू शकतो की जिथे अतिशय मनोरंजनात्मक विविध खेळणी आणि तो थरारक अनुभव जो रोलर कोस्टरचा असतो त्याच्यानुसार आपल्या गेस्ट किंवा ज्याला म्हणता येईल आपले वेगवेगळे जे ग्राहक असतात त्यांच्या संतुष्टीची पातळी ही बदलू शकते. म्हणजेच आपण वस्तू आणि सेवा यामध्ये फार मोठा फरक विपणनाच्या पद्धतींमध्ये बघत असतो. आता या सगळ्याबद्दलची माहिती, त्या माहितीचं संकलन करणं, त्या माहितीचं एक डॉक्युमेंट किंवा त्याची एक नोंदणी करणं, त्याचा अहवाल करणं आणि या माहितीचं विश्लेषण करून पृथक्करण करणं जेणेकरून आपल्याला मूल्यमापन करणं सोपं जाईल. या सगळ्या प्रक्रियेला एकत्रितरित्या जर आपण बघितलं तर त्याला सेवा विपणन असं नक्की म्हणता येईल. म्हणजे बघा आपण सुरुवात कुठून केली? आपण सुरुवात केली की वस्तू आणि सेवा यांच्या मूर्त आणि अमूर्त प्रकारामध्ये किंवा संकल्पनेमध्ये असलेला फरक आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दलची पुढची प्रक्रिया ही अभ्यासली. म्हणजेच इथे आपल्याला आवश्यक असलेल्या माहितीचं संकलन, संदर्भ, त्याची नोंदणी, त्याचा अहवाल, त्या अहवालावर विश्लेषण, पृथक्करण आणि मग मूल्यमापन अशा ह्या छोट्या छोट्या पायऱ्या ह्या आपल्याला नक्की दिसू शकतात. आता या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला लक्षात येईल की इथे कुठल्या कुठल्या सेवा आपण रोज वापरतो. बघा सकाळी उठल्यापासून आपण अनंत सेवांचे ग्राहक ऑलरेडी झालेलो असतो की आता सुद्धा खरं म्हणायचं झालं तर हे आत्ताच आपलं भाग आहे किंवा सेशन आहे तो सुद्धा आंतरजालामुळे शिक्षणाच्या किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये मदतीसाठी एक आपला प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. जर आपण याबद्दल बोलत असू तर निश्चितच आंतरजाल ही एक सेवा आहे. शैक्षणिक मार्गदर्शन ही एक सेवा आहे. म्हणजे विविध प्रकारच्या सेवांमध्ये आपण आधीच यावेळी एक ग्राहक आहोतच. अजून एक जर बघितलं तुम्ही अगदी लक्षात आलंच असेल तुमच्या, पण तरी परत एकदा आपल्याला वीज पुरवठा या सगळ्या सेवा पूर्ण करण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे आंतरजाल तर आहेच, इंटरनेट तर आहेच, परंतु विजेशिवाय आपण हा कार्यक्रम पूर्ण बघू शकणार नाही. म्हणून विजेचे ग्राहक असणं किंवा विद्युत सेवेचे ग्राहक असणं हे इथे गरजेचं आहे. त्याप्रमाणेच बाकीच्या ज्या सेवा आपल्याला रोजच्या आयुष्यात उपलब्ध असतात त्या जर आपण इथे बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की काही विविध वित्त सेवा असतात. आता वित्तीय विषयक सेवा ज्या असतात त्या बँकिंग पासून सुरुवात होते. म्हणजे एखादी बँक, एखादी विमा कंपनी किंवा शेअर मार्केट असू दे
किंवा अगदी भाडेपट्टी, भाडे करार म्हणजे ज्याला लिझिंग असं म्हणतात, त्या सबंध गोष्टीमध्ये किंवा त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या इथे वित्तीय सेवेमध्ये समाविष्ट होतात. जर दुसरा पुढचा भाग बघितला तर संदेशांचं दळणवळण किंवा वाहतूक यालाही इथे तितकंच महत्व आहे. म्हणजे दूरध्वनी तसंच वाहतूक आणि नियंत्रण हेही आपण सेवा क्षेत्रामध्ये समाविष्ट करतो. याच्या पुढचा भाग जर आपण बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की काही आपल्याला वैयक्तिक सेवांचा इथे समावेश करावा लागतो. आता या वैयक्तिक सेवा कुठल्या असतात? आरोग्य सेवा असू दे किंवा शिक्षण विषयक मार्गदर्शन असू दे, किंवा तुम्ही असंही बघू शकाल की काही कायदेशीर सल्लामसलतीसाठी आपल्याला सेवा गरजेच्या असतात. म्हणजे रुग्णालय असू दे किंवा शैक्षणिक संस्था असू दे, या सगळ्या वैयक्तिक सेवा आपल्याला देत असतात. आता जर आपण काही शासकीय सेवा बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की इथे पोलीस आणि संरक्षण, अग्निशामक केंद्र या सगळ्या ज्या आहेत त्या शासकीय सेवा आपल्याला उपलब्ध असतात. आता आणखीन जर भाग याच्यातला बघितला तर टपाल आणि कुरिअर किंवा आपलं पोस्ट जे आहे तेही एक फार मोठी सेवा इथे आपल्याला देत असतात. छोट्या छोट्या जर सेवा बघितल्या तर आपल्याला इस्त्री, सल्ला आणि इस्त्री दुरुस्ती, केटरिंग किंवा खाद्यान्न निर्मिती, घरपोच वितरण या सगळ्या गोष्टींचं. आता ह्या सगळ्या छोट्या छोट्या सेवा जरी दिसत असल्या ना मित्रांनो, तरी एक फार मोठं कार्य हे आपल्या आयुष्यात बजावत असतात. भूक लागली, इन्स्टामार्ट वरून पटकन काहीतरी मागवून घ्या. स्विगीवरून छानपैकी अन्न आपल्या घरी पोहोचतं. आता ह्या गोष्टी आपण इतक्या चटकन स्वीकारलेल्या आहेत की आपल्याला लक्षातही येत नाही की या सगळ्या सेवांचा आपण कायम किंवा रोजच्या आयुष्यात सुद्धा उपभोग घेत असतो किंवा त्या आपण वापरत असतो. सोशल मीडिया शिवाय आजचं आयुष्य न इमॅजिन केलेलंच बरं, किंवा आपण त्याच्याबद्दलचा विचारही करू शकणार नाही. आणि साहजिकच सोशल मीडिया म्हणलं तरी सुद्धा त्याबद्दलच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा त्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रणाली या ज्या आहेत त्याचाही आपल्याला अभ्यास हा करता येतो. जसं आपण सोशल मीडिया जिथे आपण ट्विटर हँडल आहे किंवा फेसबुक आहे अशा गोष्टींचाही अभ्यास करू शकतो, ज्या मेटा कंपनीने आपल्याला व्हॉट्सअप दिलेला आहे, तर ह्या गोष्टींचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण मायक्रोसॉफ्टचा विचार करतो तेव्हा लिंक्डइन सारख्या मोठ्या सुविधा आपल्याला आज उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर अजून जर आपण पुढे जाऊन बघितलं तर मनोरंजनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला फार मोठे OTT प्लॅटफॉर्म आज उपलब्ध आहेत. आणि या सगळ्याचा जर सार आपण बघितला तर तंत्रज्ञानामुळे सेवा वितरण हे अतिशय सुविधाकारक, सोयीस्कर आणि उपयुक्त हे ठरलेलं आहे. आठवून बघा, कोविड काळामध्ये आपण सर्वांनी घरी बसून शिक्षण सोडलं नाही, म्हणजेच आपण शिकत राहिलो. आपल्या शाळांनी फार प्रयत्नपूर्वक आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला होता तेव्हा, आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज आपणही इथे संवाद साधत आहोत. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन इन सर्व्हिसेस किंवा ज्याला म्हणता येईल त्या सेवांचा जो जो विकास झाला आहे गेल्या 5 वर्षामध्ये तो अवर्णनीय आहे. म्हणजे अतिशय ज्या देशांमध्ये फक्त काही वस्तू विकून लोक पैसे कमवत होते त्या सगळ्या देशांमध्ये आज तुम्ही बघितलं तर सेवांच्या मुळे उत्पन्नामध्ये फार मोठी वृद्धी ही आपल्याला दिसून येते. आता या सगळ्याचा अभ्यास हा आपल्या ह्या युनिटमध्ये किंवा या आपल्या छोट्याशा भागामध्ये करणं अशक्य आहे, कारण हा पूर्ण एक फार मोठा विषय आहे. फार मोठी पुस्तकं याच्यावर लिहिली गेलेली आहेत. तुम्ही जरूर बघा. फिलिप कोटलर सरांबरोबरच किंवा महागुरु ज्यांना मी म्हणलं मग अशी विपणनाचे महागुरु जे आहेत फिलिप कोटलर सर, त्यांच्या पुस्तकांबरोबरच व्हॅलरी झैतमल ह्या ज्या संशोधक आहेत अमेरिकेच्या, त्या सुद्धा सातत्यानं हिरिरीनं या क्षेत्रामध्ये फार मोठी कामगिरी बजावत आहेत. आणि जर आपण त्यांची व्याख्या बघितली सेवेच्या संदर्भातली तर त्या म्हणतात की 3 विशिष्ट शब्द हे कायम आपल्याला लक्षात ठेवावे लागतात जर आपल्याला सेवेचा अभ्यास करायचा असेल तर. आणि ते म्हणजे पहिली गोष्ट, सेवा ही एक कृती असते. म्हणजे कुणीतरी केलेली कृती असते ती. आता ती कोण करतं हे आपण पुढच्या
व्याख्यामध्ये बघूच, परंतु ही एक कृती आहे, ही एक प्रक्रिया आहे आणि ही एक कामगिरी आहे. म्हणजेच जर आपण त्याचं इंग्लिश रूपांतरण बघितलं तर त्याच्यामध्ये डीड, परफॉर्मन्स आणि एफर्ट्स असे शब्द वापरले व्हॅलरी झेथिमल यांनी. आणि त्यामुळेच हे एक कार्य आहे आणि याची व्याप्ती ही अतिशय मोठी आहे आणि त्यामुळे सेवांचं विपणन हा एक अविभाज्य घटक आपल्या आयुष्यात ठरत असतो. आता जेव्हा मी व्हॅलरी झेथिमल यांचं उदाहरण दिलं किंवा त्यांची जी व्याख्या आपण अभ्यासली कृती, प्रक्रिया आणि कामगिरी यांची, तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की ही संबंध प्रणाली जी आहे ती एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला ही उपलब्ध करून दिली गेलेली ही प्रक्रिया, कृती आहे. मग तिथे आपल्याला एखादी वस्तू मिळते का? हो, मिळू शकते, मिळेलच असं नाही. आणि म्हणूनच फिलिप कोटलर सर या संदर्भात म्हणतात की हा जो मालकी हक्क असतो तो सेवेच्या संदर्भात मालकी हक्क राहत नाही. शिक्षकाचं शिकवणं आपल्या मालकीचं होतं का? नाही. हा, शिक्षकाच्या शिकवण्याचा आपल्याला एक मार्ग सुकर होतो जर आपण सेवेचा त्या लाभ घेतला तर. म्हणजेच इथे मालकी हक्क ग्राहकाकडे राहत नाही. त्या सेवेचा मालक हा तो सेवा उत्पन्न करणारा किंवा उपलब्ध करून देणारा व्यावसायिकच असतो. आता या सगळ्याचा अभ्यास जेव्हा आपण करतोय तेव्हा इथून पुढे जाऊया. पुढच्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तिथे एक वैशिष्ट्य आहे. तर ही जी वैशिष्ट्य आहेत त्याला बरेच लोक अद्भुत अशी वैशिष्ट्य असंही म्हणतात. आणि खरंच म्हणजे तो शब्द हा अतिशय योग्य म्हणता येईल, कारण ही जी वैशिष्ट्य आहेत सेवांची ती तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच पद्धतीच्या विपणनामध्ये दिसणार नाही. आणि म्हणून प्रत्येक यातलं वैशिष्ट्य हे आपण निश्चित इथे अभ्यासूया. आता हे पहिलं जे वैशिष्ट्य आहे सेवांचं ते आहे अमूर्ततेचं. अमूर्त सेवा म्हणजे ज्याला आपल्याला हात लावता येत नाही, त्याची चव घेता येत नाही, त्याला स्पर्श करून बघता येत नाही, त्याला बघताच येत नाही, तर आपण घेणार काय? हा जो भाग आहे तो फार मोठी जोखीम निर्माण करतो ग्राहकाच्या मनात. आता जेव्हा आपण आव्हानं याच्यातली अभ्यासू तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की अमूर्तता हा एक खूप मोठा गुणधर्म जरी सेवांचा असला तरी त्याचमुळे खूप मोठे प्रश्न व्यवस्थापनासाठी हा निर्माण करत असतो. म्हणजे बघा, ही एक जोखीम किंवा हा एक जो धोका असतो की आपला ग्राहक या अमूर्ततेमुळे कशावर आपली सेवा पडताळणार आहे किंवा मूल्यमापन आपल्या सेवेचं कशावर करणार आहे, तर त्याच्या संदर्भातील किमतीवर किंवा त्या सेवेला लागणाऱ्या वेळेवर तो आपलं मूल्यमापन हे करत असतो. म्हणून गुणवत्ता आणि दर्जा हा राखणं किंवा त्याच्यामध्ये सातत्य टिकवणं हे सेवा व्यवस्थापनाचं सगळ्यात मोठं अवघड असं काम आहे असं नक्की म्हणता येईल. दुसरा जो भाग आहे तो आहे अविभाज्यतेचा. अर्थातच या सगळ्या सेवांची अगदी खोलवर चर्चा आपण पुढच्या स्लाइडमध्ये करतच आहोत, पण तरी सुद्धा जेव्हा आपण अविभाज्यता असं म्हणतो तेव्हा जो सेवा पुरवतो आणि जो सेवा वापरतो या दोघांना किंवा या दोन्ही व्यक्तीला, मग तो ग्राहक आणि सेवा उपलब्ध करून देणारा कर्मचारी असू दे किंवा एखादा व्यवस्थापन असू दे, तर या दोन्हींची एकाच वेळी गाठ पडणं हे फार महत्वाचं असतं बऱ्याच सेवांमध्ये. म्हणजे एक सेवा तयार करून ठेवली आहे डब्यात, ती उपलब्ध करून दिली आहे असं होऊच शकत नाही. हा, पण असं होऊ शकतं वस्तूंच्या बाबतीत. आणि म्हणूनच परत एक दुसरं मोठं आव्हान असतं व्यवस्थापनापुढे की ही जर अविभाज्यता असेल, जो शिक्षक आहे तो त्याचा विषय कसा शिकवतो हे याच्यात अविभाज्यता आहे. त्याचं शिकवणं हे त्याचं असतं. आणि म्हणून तुम्हाला जर लक्षात येत असेल मित्रमैत्रिणींनो, तर हे लक्षात घ्या की एखाद्या शिक्षकामुळे तुम्हाला एखादा विषय आवडणं हेही तितकंच सामान्य आहे. म्हणजे अतिशय कठीण असलेलं गणित आपली गणिताची शिक्षिका लीलया आपल्याला समजावून सांगते. किंवा असंही होऊ शकतं की एखाद्या शिक्षकामुळे तुमचा एखादा विषय नावडता ठरू शकतो. विषय सोपा असतो, आधी तुम्हाला आवडत असतो, पण तो शिक्षक तुम्हाला इतक्या कंटाळवण्या पद्धतीने जो शिकवतो की कंटाळा येतो, परत तुम्ही त्या तासाला बसायची जरा नाराजीच आपल्या मनात निर्माण होते. म्हणजे अविभाज्यता हा फार मोठा प्रकार इथे बघायला मिळतो. दुसरं उदाहरण याच्यामधलं घ्यायचं झालं तर आपली वाहनं एखाद्याच व्यक्तीने हाताळावी, मेकॅनिक असेल तर,
अशा पद्धतीची ही इच्छा बरेच ग्राहक दर्शवतात. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एकाच मेकॅनिककडे आपलं वाहन वर्षानुवर्ष देणारे बरेच ग्राहक आपल्या आजूबाजूला आपण नक्की बघितले असतील. आता मग याच्यामुळे काय होतं ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. तिसरं जे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे सेवांचं ती आहे नाशवंतता. आपल्याला डब्यात ठेवून देता येत नाहीत सेवा आणि म्हणूनच एका विमानातल्या रिकाम्या राहिलेल्या खुर्च्या आपण दुसऱ्या वेळी दुसऱ्या विमानात फिरवू शकत नाही. म्हणजेच पेरिशेबिलिटी. एकदा ती सर्व्हिस पूर्ण झाली किंवा सेवा पूर्ण झाली की आपण तिच्यातल्या राहिलेल्या किंवा उपलब्ध असलेल्या ज्याला म्हणता येईल पुरवठ्याला दुसऱ्या वेळेसाठी दुसऱ्या ठिकाणासाठी वापरू शकत नाही. परत एक नवीन आव्हान. हे जरी वैशिष्ट्य असलं तरी व्यवस्थापनासाठी आव्हानच असतं. म्हणजे सकाळच्या जर तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच मल्टीप्लेक्स थिएटर्स मध्ये सकाळच्या शोची या मॉर्निंग शोची जी तिकीट्स असतात ती खूप कमी किमतीला विकली जातात. कारण तेव्हा रिकामं राहणार असतं थिएटर, म्हणून खूप कमी किंमत ठेवून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याची योजना किंवा एक आराखडा इथे मांडलेला असतो. जर तुम्ही बघितलं तर रविवारी संध्याकाळच्या त्याच पिक्चरचं त्याच थिएटरचं त्याच खुर्चीचं तिकीट हे कमीत कमी तिप्पट असू शकतं सोमवारी सकाळी 8 वाजताच्या पिक्चरपेक्षा. म्हणजेच हे पेरिशेबल आहे. जेव्हा आपल्याला लाभ होईल कदाचित तेव्हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर लाभ होतो, पण जेव्हा रिकामा जातो एखादा स्पेसिफिक वेळ किंवा एखादी विशिष्ट वेळ तेव्हा मात्र आपण तिथली पुरवठ्याची जी गोष्ट असते ती आपण पुढच्या वेळेसाठी ठेवू शकत नाही. हे एक मुख्य वैशिष्ट्य सेवांच्या बाबतीत आपण बोलू शकतो. आता यामध्ये अजून एक भाग आहे तो आहे बहुजिनसी. आता बहुजिनसी ज्याला आपण हेटेरोजेनिक असं म्हणतो, हा थोडासा अवघड शब्द आहे अशासाठी की कल्पना समजून घ्या याच्या मागची. एकच शिक्षक एकच विषय दोन वेगवेगळ्या वेळी शिकवणार असेल तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो बरं का. म्हणजे बघा सकाळी 8 वाजता समजा एखाद्या तुकडीचं जे लेक्चर असेल किंवा जो भाग शिकवायचा असेल तोच अगदी तसाच भाग ब तुकडीवर मात्र दुपारी 2 वाजता त्याच शिक्षकाला शिकवायचा असेल तर तो वेगळ्या पद्धतीने शिकवेल. आणि यालाच बहुजिनसी सेवा असं म्हणतात. म्हणजेच व्यक्तीनुसार प्रत्येक सेवा ही बदलत जाते. व्यक्तीनुसार वेळेनुसार ठिकाणानुसार ग्राहकांनुसार ही सेवा बदलत असते आणि म्हणून सेवांना बहुजिनसी सेवा असं म्हटलं जातं. म्हणजे विचार करून बघा, एकच विषय एकच शिक्षक 2 वेगवेगळ्या तुकड्या पण वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतील. कदाचित त्याचं कारण ही वेळ असेल. एक सकाळी 8 वाजता आहे म्हणजे त्यावेळी अत्यंत उत्साहात तो शिक्षक दिवसाला सुरुवात करतोय. तोच शिक्षक दुपारी 2 पर्यंत विविध वर्गांना शिकवून दमलेला आहे आणि 2 वाजता त्याची जी कामगिरी आहे वर्गातली ती तितकी उत्साहपूर्वक राहत नाही. आणि यासाठी आपल्याला आपण सर्व मानव आहोत माणूस आहोत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि माणसाच्या प्रवृत्तीनुसार प्रकृतीनुसार व्यक्तिमत्वानुसार आणि ग्राहक परस्पर संबंधानुसार ही सेवा बदलत जाते असं नक्की म्हणता येईल. आहे ना बरं, खूप मनोरंजन. करा मग अभ्यासाचा. पुढचा जर भाग बघितला तर आपण बघू शकतो इथे की मागणीत ही तफावत होत असते. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपण मागणी एखाद्या सेवेची बघतो तेव्हा अत्यंत वेगळ्या टोकाच्या मागणीबद्दल हे आपल्याला इथे चढउतार झालेले दिसून येतात. आता हे कशामुळे होतात तर हे तफावत जी आहे मागणीतली तफावत ती एकतर हंगामी तफावत असू शकते. म्हणजे काही कालावधीसाठी एकदम खूप चढ दिसत येतो मागणीमध्ये आणि पुढच्या वर्षी त्याच वेळी हा उतार झालेला दिसून येतो. तर हे कधी झालं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर कोरोना काळामध्ये आरोग्य सेवांच्या मागणीमध्ये तुफान मागणी तिथे वाढलेली होती आणि त्यामुळे आरोग्य रक्षकांवर आणि आपल्याला सर्व सेवा पुरवणाऱ्या ह्या आरोग्य फायटर्स बरोबर किंवा आपल्या सैनिकांबरोबर तुम्ही जर बघितलं असेल त्यांच्यावर फारच कामाचा ताण त्या 3-4 वर्षांमध्ये हा पडला होता. आता बघायचं झालं तर त्या मानाने त्यातली मागणी ही एकसंध झालेली
आता ह्याच्या उलट जर तुम्ही बघितलं तर काही प्रकारच्या सेवांना काही वेळा म्हणजे आता ह्या वेळा आणि ह्या मागणीमध्ये कसा संबंध असतो ते आपण बघूच यात. पण तरी सहावा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी मगाशी म्हणलं तसं की महागुरु विपणनाचे म्हणतात की मालकीचा हक्क तुम्हाला इथे मिळत नाही. म्हणजे जेव्हा आपण सेवांचा विचार करतो तेव्हा कुठल्याही प्रकारची मालकी हक्काची घोषणा आपण करू शकत नाही सेवेबद्दल. सेवेचा हा आपल्याला ऍक्सेस मिळतो किंवा सेवेपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आपला सुकर होतो जर आपण सेवा विकत घेतली तर. उदाहरणादाखल आपण घ्यायचं झालं तर समजा आपण एक पाण्याची बाटली ही विकत घेतली. आता ही विकत घेतलेली पाण्याची बाटली आपल्याला आपली आहे असं म्हणतात जेव्हा आपण त्याचे पैसे देतो. म्हणजे मालकी हक्क हा हस्तांतरित झालेला असतो. मात्र जर आपण बघितलं तर शिक्षकाचं शिकवणं याच्यावर आपला मालकी हक्क नसतो. म्हणजेच मालकी हक्काचा हस्तांतरण हा विषयच उद्भवत नाही सेवेच्या विपणनामध्ये. आता जसं मी पहिल्यांदा म्हणलं की आपण एकेका ह्याच्यातल्या भागाचे थोडी जास्त खोलवर जाऊन उदाहरणं बघून मग चर्चा करूया. त्याच्यातला पहिला भाग आहे अमूर्ततेचा. अमूर्तता अशासाठी की आपल्याला हात लावता येत नाही, स्पर्शाचा तेथे अभाव असतो. छोटा नमुना दाखलही आपण म्हणू शकत नाही की शिक्षकाला तुम्ही 5 मिनिटं शिकवून दाखवा मग आम्ही ठरवू तुमच्या वर्गात बसायचं की नाही, चांगली तुमची सेवा आहे की. अशी पद्धत अजून तरी आपल्याकडे नाही आणि म्हणूनच आपल्याला छोटा नमुना हा मिळत नाही, बघता येत नाही, या सेवांची चव घेता येत नाही, त्याचा किंमत आणि दर्जा हे खूप अजब रसायन आहे असं मी इथे म्हणलंय. आणि का? कारण जितकी जास्त किंमत तितका चांगला दर्जा असं ग्राहकाच्या मनात हे ठसलेलं आहे. बघा तुमच्यापैकी कितीतरी लोक असा विचार करत असतात की जो डॉक्टर सगळ्यात जास्त फी घेतो आणि कमीत कमी वेळ आपल्या रुग्णाला देतो तो सगळ्यात चांगला. कशावरून? खरंच असं असेल का? असेल, पण आपला मात्र त्याच्यावर विश्वास पटकन बसतो. त्याचप्रमाणे एखादं महाविद्यालय असेल, सगळ्यात जास्त फी, सगळ्यात उत्तम दर्जा. फी जास्त, त्यांची बांधणी केलेल्या बिल्डिंग जास्त, चकाचक एकदम वर्ग. अहो पण शिक्षकांचं काय? शिक्षक चांगलं शिकवतायत का तिथे? याचा विचार आपण थोडासा मागे सारतो. कारण हे जसं मी म्हणलं जे काय अजब रसायन आहे आपल्या डोक्यात. हा म्हणजेच किंमत आणि दर्जा. मग ह्या सेवांची किंमत ठरवणार कशी हो? जेव्हा आपण ह्या सेवांची किंमत ठरवतो तेव्हा आपल्याला एक मधला मार्ग शोधून काढावा लागतो. खूप जास्त किंमत ठेवली तर ग्राहक म्हणतील छा फारच जास्त किंमत आहे, इट्स नॉट वर्थ इट, त्याची लायकी नाही एवढे पैसे द्यायची. थोडक्यात दुसरा भाग जर आपण बघितला की फार कमी किंमत ठेवली तर ग्राहक त्याची किंमत करणार नाही. छा अगदीच सहज अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे. अशा पद्धतीच्या या दुष्ट चक्रात सेवा व्यवस्थापक हे नेहमीच पडतात. आणि म्हणून अतिशय सुयोग्य अशी किंमत, बदलती अशी किंमत, ग्राहकानुसार बदलणारी किंमत ही आपल्याला इथे ठेवावी लागते. आता याच्या पुढे जाऊन विचार करायचा झाला तर आपल्याला ग्राहकाला सेवेचं महत्व पटवणं हे अतिशय अवघड जातं. का? कारण आपण त्याला काही पुरावा देऊ शकत नाही. भौतिक पुराव्याचा इथे अभाव असतो. आता भौतिक पुरावा काय करता येईल आपल्याला या संदर्भात असं जर विचार केला तर पर्यटन क्षेत्रातले लोक काही फोटोग्राफ्स दाखवतात, कागदपत्र दाखवतात, संकेतस्थळ दाखवतात, लाईव्ह चॅट्स दाखवतात किंवा आपल्या जुन्या ग्राहकांचे फोन नंबर किंवा त्यांचे रेफरन्सेस देऊन त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्याशी चर्चा करतात. म्हणजेच आधीच्या ग्राहकांचा अनुभव हा आपल्याला महत्वाचा ठरतो. आता ह्या सगळ्यामुळे जी आव्हानं निर्माण होतात सेवेबद्दल ती निश्चितच ही खूपच अवघड असतात. त्या पद्धतीतून किंवा पुढे जायला किंवा अशा पद्धतीच्या समस्येला उत्तर द्यायला आपल्याला निश्चितच खूप धैर्य हे गरजेचं असतं. जर पुढचा भाग बघितला तर तो आहे अविभाज्यतेचा. जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा सेवा पुरवणारा आणि ती सेवा या दोन्ही गोष्टी या अविभाज्य आहेत. म्हणजे उत्पादन आणि उपभोग याही तितक्याच गरजेच्या गोष्टी
फक्त मी परत परत असं सांगेन की त्या दोन्ही एकमेकांपासून आपल्याला वेगळ्या करता येत नाहीत. आता बऱ्याच ठिकाणी त्याच्यातनं काही तंत्रज्ञानाच्या हस्तक्षेपामुळे फरक पडलेला आहे. जसं शिक्षकाचं शिकवणं हे एकदा तास संपला की संपलेलं असतं. मात्र आपल्या ह्या भागाच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की आपण ते रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. त्यामुळे हा जो अविभाज्यतेचा जो भाग आहे त्याच्यावर आपण मात करतो. ही जी समस्या आहे की एकदा लेक्चर झालं, एकदा शिकवणं संपलं की ते शिकवणं हवेत फिरून जातं. तर तसं ते जात नाहीये. आता आंतरजालाच्या तंत्रज्ञानामुळे आपण ते कधीही परत हे वाचू शकतो, ऐकू शकतो, बघू शकतो, समजून घेऊ शकतो. मात्र केस कामाच्या बाबतीत काय करणार बरं? हा, म्हणजे ग्राहक आणि सेवेचं उत्पादन हे अविभाज्य आहे. ग्राहक तिथे असल्याशिवाय केस काम करता येणार नाही, सलोन चालणारच नाही. बरोबर आहे ना? आता 3 ठिकाणं असतात जिथे सेवा ही उपलब्ध असते. एक असते ती जिथे सेवा उपलब्ध करून दिली जाते, ते दुकान किंवा ती जागा, ठिकाण. दुसरा भाग असतो तो ग्राहकाचं ठिकाण, म्हणजे ग्राहकाचं घर असू दे, ग्राहकाचं ऑफिस असू दे, असं ते दुसरं ठिकाण असतं. आणि तिसरं ठिकाण असतं ते तिसरं कुठलं तरी, म्हणजे एखादा अपघात झालाय तर तिथे रुग्णवाहिका वेळेवर तिसऱ्याच ठिकाणी पोहोचवते. ना ते रुग्णालय आहे, ना ते रुग्णाचं घर आहे. तिसरीच कुठली तरी एक ठिकाण किंवा तिसरंच कुठलं तरी एक ठिकाण आपल्याला तिथे निश्चितच विचारात घ्यावं लागतं. आता या सगळ्याचा विचार करताना आपल्या एक लक्षात आलं असेल की सेवा ही एक अनुभव असल्यामुळे त्याची पुनर्विक्री करता येईल का? शक्यच नाही. कशी करणार? एकदा मी एखादी सेवा अनुभवली की तो अनुभव आपण विकू शकत नाही, आणि म्हणून पुनर्विक्री आणि परतावा सेवेचा हा अशक्य असतो. आता यामध्ये गॅरंटी वॉरंटी सुद्धा मिळत नाही बरं का. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं तर अजूनही काही विशिष्ट, ज्याला मी मगाशी म्हटलं अद्वितीय अशी वैशिष्ट्य आहेत ही सगळी, ज्याचा विचार करताना आपल्याला वाटतं खरंच की हे असंच तर होत असतं, आपल्याला लक्षातच येत नाही. सेवा ही टिकवून ठेवता येत नाही. एक वेळ गेली की ती सेवा संपुष्टात येते, त्याच्या वापराविना ती वाया जाते, आणि बऱ्याचदा एकदम कमी जास्त अशा प्रमाणात ती उपलब्ध करून देता येत नाही. उदाहरण घेऊया. इथे एखाद्या हॉटेलमध्ये समजा आपण विचार करूया 15 टेबल आहेत आणि प्रत्येक टेबलवर कमीत कमी 4 खुर्च्या आहेत. आता ह्या पूर्ण उपलब्धतेला एका तासाच्या आत बदलायचं झालं तर 15 टेबलची फार तर फार 20 टेबल्स आपण तिथे मांडू शकू, किंवा प्रत्येक टेबलवर 4च्या ऐवजी 6 खुर्च्या मांडू शकू. पण त्या सगळ्यामुळे हा आपल्याला ओव्हरलोड ऑन सर्व्हिसेस किंवा जास्तीत जास्त त्याचा वापर करून कधी कधी अतिरिक्त त्याच्यावर ताण हा आपण निर्माण करत असतो. आता ह्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की वापराविना तर सेवा वाया जातेच, परंतु जर उपलब्धता अचानक बदलता आली नाही तर कित्येक वेळा ग्राहक हा असंतुष्ट होऊन परत जातो. आणि म्हणून न वापरात आलेली सेवा साठवून ठेवता न येण्यामुळे आपल्याला फार मोठ्या आव्हानांना हे तोंड द्यावं लागतं. खूप समस्या याच्यामुळे या उद्भवतात असं नक्की बघता येईल. आता जर याच्या पुढे जर विचार करायचा झाला तर सेवा या बहुजिनसी असतात. म्हणजे प्रत्येक वेळी जो सेवा पुरवतो त्याच्यानुसार सेवेत फरक पडू शकतो. एकदा एका व्यक्तीने केस कापलेले असले तर तीच व्यक्ती पुढच्या वेळी तसेच्या तसेच केस कापेल याची कुठलीच गॅरंटी आपण देऊ शकत. दिली तर फार उत्तम. त्याला स्टँडर्डायझेशन असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक ग्राहकाला एका विशिष्ट पद्धतीने आपण सेवा पुरवू शकतो. मात्र अमूर्त स्वरूप असल्यामुळे, तो एक अनुभव असल्यामुळे, सेवा या वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवता आल्यामुळे ही जी भिन्न रूप आपल्याला दिसतात त्या प्रकाराने समस्या ह्या उद्भवू शकतात. म्हणजे वेळ, किंमत, प्राथमिकता, गुणवत्ता, सातत्यता या सगळ्यांवर सेवा ही अवलंबून असते. त्याचप्रमाणे त्या माणसाचं म्हणजे सेवा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीचं कौशल्य, त्याची किंवा तिची मानसिकता आणि त्यांचं ग्राहकाशी असलेलं नातं किंवा त्यांची हातोटी ग्राहकांना सांभाळण्याची ही इथे तितकीच महत्वाची ठरते. आता जर आपण ह्याच्यामध्ये बघायचं झालं तर मागणी तफावत असा एक मुद्दा आपण काही मिनिटांपूर्वी मांडला.
आता मागणीत तफावत कशामुळे बरं होऊ शकते? मागणीत तफावत होते बऱ्याच कारणांनी. खरं म्हणजे बघायला झालं तर प्रत्येक दिवशी काय, प्रत्येक तासाला बऱ्याच सेवांची मागणी ही कमी जास्त होत असते. त्याच्यामध्ये चढ उतार हे आपल्याला दिसू शकतात. आता सुरुवातच करायची झाली तर सगळ्यात पहिली गोष्ट असते ती असते कॅन्टीन. बघा, आठवा कॉलेजचं कॅन्टीन. एखादा तास अतिशय रटाळ आणि कंटाळवाणा असेल तर आपण नक्की कॅन्टीन मध्ये जाऊन त्या तासाचा किंवा त्या घड्याळाच्या तासाचा सदुपयोग हा करू शकतो. म्हणजे आपला तासानुसार, मिनिटांनुसार हा कॅन्टीन मधला जो फरक आहे किंवा त्या सेवेला मिळणारी जी मागणी आहे किंवा असलेली मागणी आहे ती तासानुगणित बदलत जाते. मिनिटागणिक, तासागणिक, अहो कशाला सेकंदागणिकही बदलणाऱ्या मागण्या आपल्याला दिसू शकतात. आंतरजालाद्वारे जर तुम्ही बघितलं असेल तर एखाद्या अतिशय मोठ्या सेलिब्रिटीने केलेल्या ट्विटला फॉलोअर्स काही सेकंदात हे मिलियन्स पर्यंत जाऊ शकतात. लाखोंमध्ये हे चाहते त्यांना फॉलो करू शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण मागणीचा फरक जो बघतोय त्यामध्ये जर सामान्य उदाहरणं द्यायची झाली तर उत्सव किंवा सण समारंभ जर असतील तर त्यानुसार सेवांमध्ये फरक पडतो. अगदी साधं साधं उदाहरण आहे ते आहे दिवाळीचं. दिवाळी आली की दिवाळीच्या आधी फक्त सलून आणि ब्युटी पार्लर्सच नव्हे तर अर्बन कॅप सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनाही फार मोठ्या प्रमाणात घर स्वच्छ करण्याच्या सेवेसाठी प्राधान्य दिले जाते. आता सण, उत्सव, ऋतू, हंगाम या सगळ्यांनुसारच सेवा या बदलत जातात. तुम्ही बघितलं असेल तर सामान्यपणे पावसाळ्याच्या मध्ये किंवा पावसाळ्या या ऋतूमध्ये आपल्याला असं बघता येईल की आरोग्य सेवेवर बऱ्याचदा ताण पडतो. किंवा जर चांगलं उदाहरण याच्यापेक्षा जास्त घ्यायचं झालं तर निश्चितच आपल्याला असं म्हणता येईल की उन्हाळ्यात आपल्याला सामान्यपणे शाळांना सुट्ट्या असतात आणि त्यामुळे पर्यटन याच्या सेवेवर हा ताण सगळ्यात जास्त असतो ऋतू आणि हंगामानुसार. आता काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात दर वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये आपल्याला कॉलेजचे, शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम झालेले दिसतात. कारण यावेळी हे हवामान हे अतिशय उल्हासकारी किंवा चांगलं असतं किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की छान आपल्याला संध्याकाळ ही इथे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरता येते आणि त्यामुळे मागणी या संदर्भातली म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटची जी मागणी असते ती यावेळी ही आपल्याला जास्त चढाव त्या मागणीमध्ये हा झालेला दिसतो. आता जसं मी म्हणलं की दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांनाही वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळी मागणी असते. आता तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही हायवेवर किंवा एखाद्या मोठ्या महामार्गावर जर मार्गक्रमण करत असाल तर तिथे असलेल्या मॅकडॉनल्ड्सच्या आउटलेटमध्ये सुद्धा तुम्हाला वेळेनुसार तफावत जाणवेल. 24 तास उपलब्ध असणारी ही सेवा मागणीत मात्र तफावत अनुभवत असते. आता याची वेगवेगळी कारणंही असू शकतात निश्चितच. काही कारणं आहेत, जसं समजा काही आपत्ती असेल किंवा आता जशी वेगवेगळी युद्ध, आजही आपल्या जगात युद्ध चालू आहेत आणि त्यामुळे फरक पडणार आहे. तर जर विदेशी जायचं असेल तर त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्यांना, त्याच्या पद्धतीच्या कारणांना, आता कुठल्या पद्धतीने तुम्ही विदेशात जात आहात, कशा पद्धतीने प्रवेश करत आहात याबद्दलही वेगवेगळ्या मागण्या आपल्याला असलेल्या दिसून येतात. आता वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या इच्छा, त्यांच्या गरजा, त्यांची परिस्थिती म्हणजे नीड, वॉन्ट, डिझायर ज्याला म्हणतात विपणनामध्ये, त्याच्यावरही मागणी ही बदलत असते. म्हणजे जरूर आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ शकतो की इडली सांबार खायचंय, बरोबर आहे, पण कुठे खायचंय, म्हणजे मला भूक लागली आहे, इथून जर आपण सुरुवात केली तर गरज आहे काहीतरी खाण्याची, इच्छा आहे इडली खाण्याची, परिस्थिती अशी आहे की जवळात जवळ जे कुठलं उपहारगृह उपलब्ध असेल तिथे जाऊन पटकन खाऊन येणे एवढाच वेळ उपलब्ध आहे. म्हणजे त्या पद्धतीच्या, त्या गरजेमध्ये, त्या परिस्थितीमध्ये वेळ कमी किंवा जास्त असल्यामुळे मागणीत ही तफावत असू शकते. या पूर्ण उदाहरणासाठी आपण करोना महामारीचं उदाहरण नक्कीच घेऊ शकतो. जसं मी मगाशी म्हणलं, नवरात्र, दिवाळी यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सेवांना फार मोठ्या प्रमाणावर मागणी असलेली ही आपण बघू शकतो, दिसून येते. जर आपण या पूर्ण पुस्तिकेचा अभ्यास केला किंवा करत असाल
तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात मोठा भाग आपल्याकडे जो आहे तो आहे वस्तू आणि सेवांच्या विपणनातल्या फरकाचा. म्हणजे मला असं इथे म्हणायचंय की विपणन का बरं बदलतं. आता विपणन अशामुळे बदलतं की वस्तू ह्या तुम्ही ग्राहकाला दाखवू शकता किंवा त्याच्याबद्दल एक विश्वास निर्माण करू शकता की बघा ही वस्तू अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही निर्माण केलेली आहे. सेवेच्या बाबतीत काय करणार, सेवा आपल्याला अमूर्त असल्यामुळे त्याच्याबद्दलचा कुठलाच पुरावा किंवा फार कमी प्रमाणातले पुरावे आपण हे ग्राहकाला देऊ शकतो. आणि म्हणून सगळ्यात पहिला जो भाग असतो विपणनातला तो असतो जोखीमेचा. ग्राहकाला पटवून देणं की हीच एक सर्वोत्तम सेवा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. हे अतिशय आव्हानात्मक अवघड गोष्ट आपण बघू शकतो. दुसरा भाग असतो जसं मी म्हणलं तसं तो असतो अविभाज्यतेचा. जेव्हा आपण अविभाज्यता असं म्हणतोय तेव्हा सेवा उपलब्ध करून देणारी व्यक्ती आणि ती सेवा किंवा तो ग्राहक ह्या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी असणं हे गरजेचं असतं. प्रोडक्शन अँड कन्झम्पशन म्हणजे उत्पादन आणि उपभोग सेवेचा हा वेगवेगळा करता येत नाही बऱ्याच सेवांच्या संदर्भात. म्हणजे आरोग्य सेवेचंही इथे उदाहरण घेऊ शकतो. पेशंट किंवा रुग्ण जोवर ऑपरेशन थिएटरमध्ये नसेल तोपर्यंत डॉक्टर ऑपरेशन परफॉर्म करू शकणार नाही. याच्या पुढचा भाग जो आहे तो आहे मागणीतल्या तफावतीचा. त्याच्याबद्दल आपण आताच मोठ्या प्रमाणावर चर्चा केली. जर त्याच्या पुढचा भाग बघितला तर तो आहे मालकी हक्काचा. मोबाईल विकत घेतल्यावर आपण तो मोबाईल माझा मोबाईल आहे असं म्हणू शकतो. मात्र जर एखाद्या डिश टीव्हीचं कनेक्शन आपण घेतलं तर त्या डिश टीव्हीचं कनेक्शन माझं आहे असं नाही म्हणता येणार. अर्थातच बऱ्याच लोकांना अशी सवय असते की टीव्ही आणि त्याचं कनेक्शन फक्त माझंच आहे असं दाखवण्याची, परंतु तो एक वेगळा विषय झाला. जिथे आपण इथे विचार करतोय की एखाद्या सेवेवर मालकी हक्क हा आपण गाजवू शकत नाही. हॉटेलमध्ये किंवा अकोमोडेशन फॅसिलिटीज मध्ये जर एखाद्या रहिवाशी तंबूमध्ये जर आपण जाणार असो तर निश्चितच त्या तंबूपर्यंत जाण्याचा मार्ग ही सेवा विक्रीनंतर हा उपलब्ध होत असतो, सुकर होत असतो. मात्र काही कालावधीनंतर तिथून आपल्याला परत यावं लागतं. हॉटेल हे 24 तासांनी सोडावं लागतं. अशा पद्धतीचा हा सगळा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. आणि म्हणूनच सेवांचं विपणन जे आहे ते अतिशय आव्हानात्मक असतं आणि ग्राहकांच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये फेरफार हा होऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या आपण अतिशय छोट्या अशा विद्यार्थ्याचं इथे उदाहरण घेऊया की एखाद्या विद्यार्थ्याला बाकी सगळ्या विषयात खूप प्रगती आहे पण गणिताला कंटाळा. आणि जर गणिताचा असा कंटाळा येत असेल तर एखादा शिक्षक हा जास्त परिश्रम त्या मुलावर घेऊन त्याला निश्चितच याच्याबद्दलची जास्त कौशल्य प्राप्ती करून देऊ शकतो. म्हणजे फक्त त्या मुलासाठी त्या विद्यार्थ्यासाठी तो शिक्षक आपली सेवा ही वेगळ्या पद्धतीने ही प्रस्तुत करतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे सेवा पूर्ती करण्यासाठी किंवा ग्राहकांच्या गरजांना लक्षात घेऊन त्यांना ओळखून त्यांना काय हवंय हे समजून घेऊन आपली सेवा पुरवणं हे इथे अपेक्षित आहे. म्हणजेच या सगळ्यानुसार आपल्याला हे समजून येतं की प्रत्येक ग्राहकाला समजून घेणं आणि दर्जा टिकवणं पूर्ण सेवेचा हे तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून गरजपूर्तीची पडताळणी हा एक परत भाग इथे आपल्याला दिसून येतो. जर तुम्ही तक्ता बघत असाल इंग्लिश मधील तर त्याच्यावर असं लिहिलंय की इव्हॅल्युएशन ऑफ इट्स वॉन्ट सॅटिस्फाईंग ॲबिलिटी. म्हणजे या सगळ्या बाबतीत पटकन इव्हॅल्युएशन होईल का, पटकन तुम्हाला मूल्यमापन करता येईल का सेवेचं, तर थोडं अवघड आहे. कारण कुठल्या कशाच्या संदर्भात आपण हे मूल्यमापन करणार याच्याबद्दलचा जो आराखडा असतो तो सेवेच्या आणि वस्तूच्या विपणनामध्ये हा बदलत असतो. आणि म्हणून या सगळ्या फरकांचा तुम्ही जरूर लक्षात घ्या की हे 10 फरक जे आहेत ते फार महत्वाचे फरक आहेत वस्तू विपणन आणि सेवा विपणनामधील. आणि म्हणून हे नक्की अभ्यासा तुमच्या परीक्षेच्या आधी. आता जर इथे तुम्ही बघितलं तर इथे एक त्रिकोण अशी आकृती दिलेली आहे आणि ही जी आकृती आहे ती सर्व्हिस मार्केटिंग ट्रायंगल किंवा ज्याला म्हणता येईल सेवांचा विपणनातील एक त्रिकोण किंवा त्रिभुज
आता इथे जर आपण ह्या त्रिभुजाची व्याख्या बघितली किंवा याच्याबद्दलची चर्चा केली तर तुमच्या असं लक्षात येईल की संस्था किंवा व्यवस्थापन हे सगळ्यात वरच्या लेवलला आहे आणि त्यांचा संबंध कर्मचारी आणि ग्राहकांशी दोघांशी येणार आहे. परंतु जे आपण विपणन करणार आहोत किंवा मार्केटिंग करणार आहोत ते संस्था आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा एक विपणन आपल्याला इथे दिसून येतं आणि ते असतं अंतर्गत विपणन किंवा ज्याला इंटरनल मार्केटिंग असं इथे म्हणतात. आता इथे इंटरनल मार्केटिंग किंवा अंतर्गत विपणन तर आहेच, परंतु संस्था आणि ग्राहक जे आहे त्याला म्हणतात बहिर्गत विपणन. आता हे बहिर्गत विपणनामध्ये ऍडव्हर्टायझिंग येतं किंवा कमिटमेंट्स येतात, वेबसाईटवरचे आपले अपडेट्स येतात, ट्विटर येतं किंवा सोशल मीडिया येतं. तर तिथे संस्था आणि ग्राहक हे एकमेकांशी जोडले गेलेले असतात बहिर्गत विपणनामध्ये. संस्था आणि कर्मचारी किंवा आपले स्वतःचे जे लोक ह्या पूर्ण व्यवस्थापनामध्ये अवलंबून असतात किंवा जोडले गेलेले असतात त्यांच्यामध्ये येतं अंतर्गत विपणन. निश्चितच त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. म्हणजे शिक्षकाला नक्की माहिती पाहिजे की आपल्या विषयामध्ये आपल्याला काय शिकवायचंय. सिलेबसच तयार नसेल तर शिक्षक काय शिकवेल आणि तो सिलेबस तयार असला तरी त्या शिक्षकांपर्यंत पोहोचला नसेल तर काय होईल. तर ह्या सगळ्या अभ्यासक्रमाबद्दलच्या ज्या अडचणी आहेत त्या संस्था आणि कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत विपणन म्हणजेच इंटरनल मार्केटिंग हे गरजेचं असतं. आणि शेवटचा भाग जो आहे तो आपले कर्मचारी आपल्या ग्राहकांशी काय बोलतायत किंवा त्यांच्याशी कसा संवाद साधतायत त्याच्याबद्दलचा. आता या दोन्हीमध्ये ही फार मोठी जोडणी असते किंवा ही एक फार मोठ्या प्रकारची पातळी किंवा शृंखला ही आपल्याला अभ्यासावी लागते. कारण कर्मचारी कशा पद्धतीने संवाद साधतायत ग्राहकांची हे तर महत्वाचं असतंच, परंतु ते ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कशा प्रकारची सेवा पुरवतायत हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आणि त्यासाठी संवाद हा सगळ्यात अतिशय महत्वाचा ठरतो असं आपण इथे म्हणू शकतो. आणि म्हणून याला परस्पर संवादी किंवा इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग, परस्पर संवादी विपणन असं इथे म्हणलं गेलेलं आहे. तर आता मग पुढची स्लाइड बघूया. आता जेव्हा आपण यांचं वर्गीकरण बघतो, सेवांचं वर्गीकरण, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की काही सेवा ह्या उपकरणांवर आधारित असतात. की जेव्हा आपण विमान सेवा बघतो तेव्हा ते विमान ते विमान आहे तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून विमानात जर काही खराबी असेल तर निश्चितच सेवेवर हा परिणाम होईल. म्हणून उपकरणांवर आधारित सेवा असतात. ग्राहकांची उपस्थिती काही सेवांमध्ये गरजेची असते. आता या सगळ्या वर्गीकरणांमध्ये वेगवेगळी वर्गीकरणं आहेत, परंतु लव्हलॉक यांचं वर्गीकरण हे आपण इथे अभ्यासतो आहोत. अर्थातच WTOचं म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं वर्गीकरणही तुम्ही अभ्यासू शकता. त्याच्यात 12 प्रकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स ही WTOने आपल्याला सेवांमध्ये दिलेली आहे. ग्राहकांची उपस्थिती तिथे गरजेची असते. काही ठिकाणी व्यक्तिगत गरजांचं समाधान याच्या संदर्भातील वर्गीकरण हे आपल्याला अभ्यासता येतं. आता काही सेवा ज्या असतात त्या स्वतःचा फायदा करून घेतात आणि काही या समाजासाठी वाहून घेतलेल्या सेवा असतात, तर त्या फायद्याच्या नुसार त्यांचं वर्गीकरण आपल्याला करता येईल किंवा शासकीय, गैरशासकीय किंवा खाजगी अशा पद्धतीनेही आपल्याला सेवांचं वर्गीकरण हे करता येतं. जेव्हा आपण लव्हलॉकचं वर्गीकरण असं म्हणतो तेव्हा त्याच्या 4 वेगवेगळ्या वर्गीकरणांचा समावेश होतो. ती 4 वर्गीकरणं आपण आपल्या पुस्तिकेमध्ये नक्की बघू शकता. 4 तक्ते आहेत. हे अतिशय सोपे, सहज समजण्यासारखे तक्ते आहेत. जरूर त्याचा अभ्यास करा. पहिला तक्ता आहे तो आहे सेवा कार्याच्या स्वरूपाबद्दलचा, म्हणजे कशा पद्धतीने हे सेवेचं कार्य बदलत असतं आणि त्यानुसार वर्गीकरण आपल्याला बदलता येतं. दुसऱ्या पद्धतीत आहे ग्राहक आणि संस्थेचा संबंध, म्हणजे काही ग्राहक हे तात्पुरते असतात, सेवा विकत घेतात, उपभोगतात आणि निघून जातात, परत त्यांचा आपल्याशी संबंध येत नाही. पूर्वी थिएटरमध्ये अशा पद्धतीच्या सेवांना बघता येत होतं, मात्र आता थिएटरमध्ये जाणाऱ्या ग्राहकांचाही त्यांची सर्व माहिती ही थिएटर्सकडे असते. जसं की आपल्याकडे ऍप्स आहेत वेगवेगळी, बुक माय शो सारखी, जिथे एखाद्या ग्राहकाचं पूर्ण माहिती संकलन हे केले गेलेलं असतं. जर ग्राहक आणि संस्थेचे संबंध जर लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन असतील तर ते त्याच्यामध्ये विपणन बदलेल आणि जर ग्राहक आणि संस्थेचं अतिशय तात्पुरतं असा संबंध येत असेल तर त्यामध्येही आपलं विपणन हे बदलणार असतं. सेवा पूर्ततेच्या प्रक्रियेमध्ये जर फरक असेल तर त्यानुसारही वर्गीकरण लव्हलॉक सरांनी आपल्याला नक्कीच दिलेलं आहे. तर सेवा पूर्तता म्हणजे जेव्हा कशा पद्धतीने ती डिलिव्हरी ऑफ द सर्व्हिस असं इथे म्हणायचं, त्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला हे वर्गीकरण दिसून येतं. आता काही ठिकाणी त्यांनी लागणारी जी कौशल्य आहे, म्हणजे काय पद्धतीने आपल्याला
आपल्या ग्राहकाला समजून घ्यायचंय, त्याच्या संदर्भात आपल्याला किती समजलं पाहिजे. जसं तुम्ही बघितलं तर मेट्रो आहे किंवा लोकल आहे मुंबईसारख्या ठिकाणांची, जिथे प्रत्येक ग्राहकाबद्दलची माहिती कदाचित रेल्वेला नसेलही, मात्र तिथे तेवढी गरजही नसते. मात्र हीच जर विमान सेवा असेल तर प्रत्येक प्रवाशाचा प्रत्येक बऱ्याचशा माहितीचे संदर्भात त्यांच्याकडे टिपण हे ठेवलेलं असतं. म्हणजे कोण व्यक्ती आहे, काय लिंग आहे, काय पद्धतीचं वय आणि ऑक्युपेशन किंवा त्यांची पद्धती आहे, कुठली जीवनशैली आहे, कुठल्या प्रकारचं तिकीट ते कुठल्या शहरापासून कुठल्या शहरापर्यंत विकत घेतात, किती वेळा घेतात, या सगळ्यांचं माहिती संकलन हे सेवांमध्ये गरजेचं असतं. त्याप्रमाणे सेवा ही उपलब्ध करून दिली जाते. आता सेवांचं विपणन आणि व्यवस्थापन जर आपण बघितलं तर ह्या 3 गोष्टी म्हणजे 3 पीज एक्स्ट्रा किंवा जास्तीचे आपल्याला अभ्यासावे लागतात. लोक किंवा पीपल, व्यक्ती, दुसरा आहे तो प्रोसेस किंवा प्रक्रिया, आणि तिसरा आहे तो फिजिकल एव्हिडन्स म्हणजे भौतिक पुरावा, हा आपल्याला इथे आवश्यक असतो. आता ह्या सगळ्याच्या अभ्यासासाठी तुम्ही नक्की वेगवेगळ्या उदाहरणांचा अभ्यास करा. खूप वेगळ्या केस स्टडीज सर्व्हिसेस मार्केटिंगच्या ह्या आपल्याला उपलब्ध आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनचे वेगवेगळे व्हिडिओज आपल्यासाठी इथे आपल्याला बघता येतात. आणि सेवांचं विपणन हे कसं वेगळं आहे, तिथे त्याच्यामध्ये का आपण गेलं पाहिजे, कारण आपली स्वतःची म्हणजे भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये फार मोठा भाग हा सेवांचा आहे. आणि जेव्हा आपण एक्सपोर्ट किंवा ज्याचं निर्यात म्हणतो तर सेवांची निर्यात करणं हे फार मोठं काम आपल्याला सर्व्हिस एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल म्हणजे SEPC याच्याबद्दलचं मार्गदर्शन करतं. तुम्ही जरूर त्यांच्या संकेतस्थळाला भेट द्या आणि पुढची माहिती मिळवा. जर आपण आजच्या जगातली आव्हानं या क्षेत्रातली बघितली तर तुम्हाला सेवा विपणनातली आव्हानं इथे बघता येतील. आणि जेव्हा आपण याचा विचार करतोय तेव्हा खरं म्हणजे आव्हानांपेक्षा मी जोखीम हाच शब्द इथे वापरेन किंवा धोके हाच शब्द इथे वापरेन, कारण वित्त विषयक आव्हानं किंवा धोके असतात. तंत्रज्ञान वेगवेगळं आणि बदलत जाणारं आणि सतत फार मोठा त्याच्यात फरक पडत असतो. जसं आपण आधी म्हटलं तसं मागणी पुरवठा हा दीर्घकालीन असतो, हंगामी असतो, अनियमित असतो, त्याच्यात वेगवेगळे चढउतार आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपल्याला मागणी रेषेमध्ये हे आरक्षण प्रणाली आणणं हे गरजेचं असतं. म्हणजे रिझर्वेशन आपल्याला तिथे करून ठेवणं किंवा वेटिंग लाईन्सची जी मॅनेजमेंट असते ती करणं हे इथे आपल्याला गरजेचं ठरतं. रोजचा आराखडा सेवांचा हा बदलत असतो. रोजचे किती लोक किंवा किती ग्राहक येतील, त्यांना कुठल्या प्रकारची सेवा गरजेची आहे आणि त्या संदर्भातील आपल्या किमतीचं निश्चितीकरण हेही आपल्याला बऱ्याचदा बदलावं लागतं. ग्राहकांची निष्ठा मिळवणं हे सेवेत अत्यंत अवघड असतं, कारण त्यांची निष्ठा म्हणजे लॉयल्टी ज्याला म्हणता येईल, तर तशी ग्राहकांची लॉयल्टी किंवा निष्ठा ही निष्ठा ही आपल्याला म्हणता येईल की दर्जावर किंवा गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे गुणवत्तेशी आपल्याला कुठल्याही प्रकारची तफावत ही साधता येत नाही. नोकरीवर लोकांना टिकवून ठेवणं आपल्या हाताखाली हेही सेवा विपणनातील एक फार मोठं आव्हान आहे. कारण आलेले लोक हे थोडे दिवस नोकरी करून नोकरी बदलण्याकडे जास्त प्रवृत्त असतात. जर तुम्ही बघितलं तर अमेरिकन मार्केटमध्ये किंवा अमेरिकेच्या बाजारामध्ये या प्रकारचे प्रश्न सध्या उद्भवलेले आपल्याला दिसतात. त्यामुळेच कर्मचारी विकास आणि कौशल्य विकास हा इथे फार महत्वाचा आणि आव्हानात्मक ठरतो. नवीन शाखांचा विस्तृतीकरणासाठी नवीन शाखांचा अभ्यास आणि उपयोग हेही इथे फार मोठं आव्हान आपल्याला निश्चित दिसून येतं. आजच्या या भागात 1 तास माझं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद. आणि परत भेटू पुढच्या वेळी बदलत्या स्वरूपाबरोबर, मात्र जुन्याची जोड ठेवून. आणि म्हणून मी असं म्हणेन की पुढच्या भागात आपण ग्रामीण विपणनाबद्दल ही जास्त चर्चा करू. भारतात ग्रामीण विपणन हे फार महत्वाचं आहेच, मात्र त्यालाही तंत्रज्ञानाची जोड देऊन विविधतेने आंतरराष्ट्रीय दर्जा राखून उपलब्ध माहितीच्या आधारे आपण जास्तीत जास्त दळणवळण करून ती निश्चित साधू. आज थांबूया या भागात इथेच. फार फार धन्यवाद. नमस्कार.